भगवान श्री चक्रधर स्वामीच्या लीळेपासून सुरुवात करतो मी, सूत्रापासून सुरुवात करतो माझी व्याख्यानाला. चक्रधर स्वामी शके 1156 मध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये निरूपण करायला लागले. ते अवघड मराठीमध्ये लिखाण नव्हतं, कोणी निरूपण केल्याचा असा उल्लेख सापडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. थोडंसं अगोदर नामदेवरायांचे काही अभंग आहेत. शके 1156 मध्ये कुठलंच साहित्य नव्हतं. माऊलींचा जन्म शके 1197 मध्ये झालेला आहे. ज्ञानेश्वरीचं आणि चक्रधर स्वामीचं पहिले सूत्राचं जे निरूपण आहे त्यातला अंतर 56 वर्षाचा आहे. आधीचा आणि नंतरचा हा भाग महत्वाचा असतो, कधीचे चांगलं असतं. सुरुवात कोणी केली याला थोडस महत्व असतं. चक्रधर स्वामींनी आपल्या ब्रह्मविद्यामध्ये अनेक विषयांना हाताळलेला आहे. ज्ञानाच्या सगळ्या शाखा स्वामींनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या आई या टॉपिकवर स्वामी आपलं चिंतन एका सूत्रातून मांडतात. परमेश्वराबद्दल सगळे आपल्याला सांगतात, भक्ताबद्दल सांगतात, पण आई या विषयावर सांगत असताना याची परंपरा अशी आहे. वेदाने आईकडे कुठल्या नजरेने बघितलेलं आहे. न मातुः परदैवतम् असं वेदाने म्हटलेलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीला मोठा समजत असाल तर ज्ञानेश्वर भाषणाला मोठा समजतात. भाष्यकारांचे वाटप असतो, भाष्यकार वेदाला मोठा समजतात. सगळ्यात मोठे असलेले वेद यांचं ते सूत्र आहे, न मातुः परदैवतम्, आईपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे मराठीमध्ये पहिल्यांदा सांगितलं. एक स्त्री आत्महत्या करण्यासाठी चाललेली असते परभणी जिल्ह्यातली वसमतची. चक्रधर स्वामींची तिची भेट वेरूळला होते. इतकी उद्विग्न असते, पती गेलेले असतात, मुलगा नसतो, 2 मुले असतात, एकीला कौर असतं, नवऱ्याने सोडून दिलेलं असतं, एक विधवा झालेली असते आणि ती उदास होते. आणि उदास झाल्यानंतर जीवन जगण्याचे सगळे रस्ते बंद झाल्यासारखे तिला वाटतात आणि ती द्वारकेला निघते. कृष्णाच्या द्वारकेला जाताना रस्त्यात स्वामीची भेट होते आणि तिथं थांबते. आणि स्वामी त्याला विचारते की आपली समस्या सांगते. मी चालते, एकीला पाठीशी बांधते, एकीला पोटाशी बांधते आणि द्वारकेच्या समुद्रामध्ये मी आत्महत्या करते. आत्महत्या मराठी साहित्यामध्ये हा पहिल्यांदा विषय आलेला आहे. पहिल्यांदा स्वामींनी छेडला आणि स्वामींनी याचं उत्तर समाज दिलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेले नाही, पण उत्तर अतिशय मार्मिक आहे. स्वामींनी त्या स्त्रीकडे बघितलं आणि असं म्हणाले, बाई तुम्ही मायेकी, मायेचा ठाई आणि याचं सगळंही सामायिकी, असं ते सूत्र. स्त्रीची उंची किती आहे, तिचं महात्म्य केवढं आहे आणि म्हणून ती परमेश्वराच्या बरोबरीची आहे, असं श्री चक्रधर स्वामींनी त्या छोट्याशा सूत्रामध्ये प्रतिपादन केले. मराठीमध्ये पहिल्यांदा हा उच्चार आहे. मराठीमध्ये हा झालेला आई महोत्सव आहे. जगातल्या सगळ्या मातृशक्तीचा हा या ठिकाणी उत्सव केलेला आहे. आई सामान्य नाही, बाई तुम्ही मायेची, तुम्ही माया आहात, माया तुमच्यावर आहे. मायेचा ठाई आणि येथर स्वामी स्वतःला परमेश्वराचे अवतार समजायचे. तुमच्यामध्ये जो मायेचा भाव आहे तोच आमच्यात आहे. तुम्ही पोटात सामावून घेता, आम्ही पोटात सामावून घेतो. तुम्ही सृजन करता, तुम्ही पालन करता, हे आम्ही करतो. तुमच्यात आमच्यात खूप मोठं साम्य आहे. म्हणून तर कृष्णही अंत ब्रह्मांडाचा नायक, यशोदेचं दूध पिण्यासाठी त्याला तळमळ आहे आणि तो कुशीमध्ये विसावा घेतो. त्याचा विसाव्याचं ठिकाण आई आहे. मराठीमध्ये आईचा गौरव केला. मराठी बोलायला सुरुवात झाली, मराठीमध्ये लिखाण करायला सुरुवात झाली. तर मराठीचं हे अभिजात अशा प्रकारचं हे स्वरूप आहे.
आणि नंतर मग तुकोबांनी अनेक संतांनी आईचं महत्व सांगितलेलं आहे. आताच्या अलीकडच्या कवीपर्यंत दोनच अक्षर आहेत आई, म्हणजे फार मोठा शब्द नाही येतो, 2 अक्षरी शब्द आहे, खूपच छोटा आहे, आशय खूप मोठा आहे. म्हणून वेद काळापासून आतापर्यंत आईवर ज्या कविता लिहिल्या, सगळ्या भाषेमध्ये कविता लिहिल्या, करोडो कवींनी कविता लिहिल्या, कवी संपले, आई शिल्लक आहे. आजही तुम्ही कविता लिहू शकता. असं कधी झालं नाही तो विषय पूर्ण झालेला आहे. इतके पदर आहेत त्याला, इतकी खोली आहे आणि कलनी आहे ती. एक सिनेमाचं गाणं ऐकलं होतं मी कधी, ओ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. श्री चक्रधर स्वामीच्या सूत्रात हेच तर म्हटलेलं आहे, तू वेगळी नाहीस, वेगळे नाहीस. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींची एक लीळा अशी आहे, एक ब्राह्मण असतो 45 वर्षाच्या परिसरामध्ये, आणि तो ब्राह्मण, त्याला 5 मुली असतात, आणि त्या 5 मुली विधवा झालेल्या असतात, 5च्या 5. दुर्दैव असं की बिमार व्यक्तीकडे पाहण्याची आपली दृष्टी इतकी चांगली नसते. आपण त्याला निंदनीय समजतो, दुःखी माणसाला निंदनीय समजतो, विधवा बाईला आपण अशुभ समजतो. ही कर्मकांडाने निर्माण केलेली दृष्टी. त्यामुळे त्या काळातला सगळा समाज त्याला पंचरांडा म्हणून हाका मारत होता, आवाज देत होता. त्या माणसाला केवढं मोठं दुःख होत असेल. पंचरांडा आल्या, पंचरांडा. कुठलं तरी भेंडे डोळ्यासमोर ठेवून आपण कोणाची उपेक्षा करत असतो, निंदा करत असतो. तो अत्यंत विचलित झालेला असतो. शब्दांची जी जखम आहे ना, आणि शब्दाचे सुखावतात ना, तेही मोठे, परंतु जखम ही खोलवर असते, भरून निघणारी असते. एकच तर वाक्य पण त्यांनी महाभारत भरवलेलं असतं. द्रौपदी ज्यावेळेस म्हणजे आंधळ्याची मुलं आंधळी असतात, चुकली, 100% चुकली, तिने चेष्टा करावी, पण वेगळ्या शब्दांमध्ये. आपल्या सासऱ्याचा तिने अपमान केला, आणि महाभारत घडला. कारण हे पण आहे, आणि कारणामध्ये भर पडलेली आहे. तुम्हालाही चिडील ना, आपल्या वडिलांची कोणी चेष्टा केली, असं वेदना काढलं जातं. ब्राह्मणाला वाईट प्रकारचं दुर्दैवाने मुली विधवा झालेल्या, त्याला मी काय करणार आहे. मात्र विधवा झाल्याच्या अशुभ आहेत, आपल्यामध्ये राहण्यासारखे नाहीत. त्याचे केस ओपन केले, केस ओपन, कपडे पांढरे केले, पांढरे कपडे, लोकांमध्ये मिसळून द्यायचे नाही, मिसळून द्या, आता तरी जगू द्या ना. भीतीला आणि दुःखी झालेला ब्राह्मण श्री चक्रधर स्वामींच्या भेटीसाठी येतो. स्वामींनी त्याचा चेहरा वाचला, त्याचे दुःख स्वामींनी चेहऱ्यावर वाचले. तिचे आल्याबरोबर स्वामी म्हणाले, या पंचगंगा. कधी कधी अशी चेष्टा असते, या महोदय, या स्वरूपातही चेष्टा अशी तर नसेल, पण त्यांनी स्वामींचा चेहरा वाचला. स्वामींच्या डोळ्यामध्ये एक ममता होती, एक आपुलकी होती, करुणा होती. ते त्याने वाचल्यानंतर त्याची जे उद्गार आहेत, ते उद्गार वेगळ्या चरित्राने तिची नोंद केलेली आहे. साहजिक आहे, तुम्ही पंचगंगा कसं म्हटलात, ते पंचरांडा म्हणतात तुम्ही. तिथेही 2 अक्षर आहेत, इथेही 2 अक्षर आहेत, पण ते अक्षर मला जखमा करणार आहेत, आणि हे तुमच्या 2 अक्षर मला लाभ निर्माण करणार आहे. त्या अक्षरामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, आणि या तुमच्या 2 अक्षरामध्ये गंगा हा किती गोड शब्द. गंगा कशी होती. ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार आहे की मुलीला गंगा म्हणतात. गंगे इतकं पवित्र त्यांच्या जीवनामध्ये असतं.
म्हणून आज हा गंगा पूजनाचा कार्यक्रम जो आहे, वाहणारी गंगा असा इतका मर्यादित तो गृहीत धरायचा नाही. आज गंगेला पाणी नाही त्यावेळेस मग तुम्हाला गंगे स्नान करायचं पाणी नाही, पण मग तुम्हाला त्यावेळेची गंगा तिथे पावित्र्य. जसं तीर्थाचं अनेक तीर्थांचं पावित्र्य एका संतांच्या पायाजवळ असतं म्हणतात. तरुण सागरांना 1008 लावायचे, 108 लावायचे. इतक्या तीर्थाचं पावित्र्य तरुण सागर मध्ये होतं. ही श्रद्धा होती लोकांची. म्हणून संत हे तीर्थ असतात. तीर्थ असतात. अतिथी देवो भव तो तीर्थ असतो. अशा तऱ्हेने मुलींच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे बाबा, म्हणून मी त्यांना गंगा म्हणतो. तुझ्या मुली पवित्र आहेत, लोकांना म्हणू दे काही त्या पवित्र आहेत. जेव्हा घरातल्या एखाद्या माणसाचा सन्मान होतो ना, घरातल्या सगळ्या लोकांची छाती भरून लावते. एखाद्या मुलाचा जरी सन्मान करायचा ना, 12वीला महाराष्ट्रात पहिल्यांदा आला तर घर नाही ते सगळे सोयरे राहिले गाव, असा तो आनंदाचा विस्तारित झालेला असतो. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी आई महोत्सव साजरा करायचा. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे जिव्हाळा. आई म्हणजे काय असते? परत स्वामी एका सूत्रामध्ये सांगतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक. सगळ्यांचा स्नेह आणि आईच्या स्नेहामध्ये स्वामींनी वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही टँकरचं पाणी आणि झऱ्याचं पाणी याचं वर्गीकरण करत असताना टँकरपेक्षा झऱ्याचं पाणी तुम्ही पसंत करत असता. असं इतरांचं जे प्रेम आहे अनैसर्गिक आहे, कृत्रिम आहे. तर तुमचं माझं प्रेम कदाचित निर्माण झालं तर कार्यक्रम झाल्यानंतर आहे. पती पत्नीचं प्रेम लग्न झाल्यानंतर आहे. भाऊ बहिणीचे प्रेम कळायला लागल्यानंतर आहे. स्वयंचं प्रेम सोयरी झाल्यानंतर आहे. असं आईचं नाहीये, मातेचं असं नाहीये. आणि त्या प्रेमाला पारखा झालेला आहे माणूस. मातेचं प्रेम असं जेव्हा तिला गर्भधारणा होते तिला कळतं ना की आता मला गर्भधारणा झाली, तेव्हा सुरू झालेला असतो तो झाला. त्याच वेळेला शेजारी सांगते, आंबट खाऊ नकोस बरं का, तिखट खाऊ नकोस बरं का, बाळाला त्रास होतो. ज्याला बघितलेलं नाहीये, तो काळा का गोरा माहिती नाहीये, तो आपला जीव लावणार की माहिती का, वृद्धाश्रमामध्ये पाठवणार कुठलीही कल्पना नाही, तरी प्रेमाचा धारा सुरू झालेला असतो. तिला जे जे आवडतं ते त्याला त्रासदायक आहे हे लक्षात आल्यानंतर ती आपल्या मनाला चिंता घेते आणि ती खात नाही. पुण्या दुसऱ्या सूत्रामध्ये आईने वर्णन केले की मातेचे स्नेह ते नैसर्गिक. याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये याचा अनुभव होतो. आणि म्हणून आई म्हणजे वात्सल्य, जिव्हाळा आणि स्नेह. स्नेह हा शब्द थोडासा समजून घ्या. स्नेह म्हणजे भक्तीचा आरंभ तिथं झालेला आहे. स्नेह हा मूळारंभ आहे. स्नेहाची नंतर प्रीती बनते आणि प्रीती विस्तारित झाली की त्याचं प्रेम बनतं आणि प्रेम विस्तारित झाले की त्याची भक्ती बनत असते. भक्तीला सुरुवात नाही करता येत तुम्हाला एकदम स्नेहापासून सुरुवात. नारद भक्ती सूत्रात वर्णन अथातो भक्तिं व्याख्यास्यामः सा तस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा यं लब्ध्वा पुरुषो सिद्धो भवति अमृतो भवति आत्मलाभो भवति तृप्तो भवति न किंचित वांछति न आकांक्षति. ही गंमत अशी. प्रेमाचा आरंभ स्नेह हे सगळ्याचं मूल द्रव्य आहे. जन्म हे मूल द्रव्य आहे. तुमचं तरुणपण, बालपण, तुमचं म्हातारपण हे नाहीये. आधार आहे स्नेह. बहिणीमध्ये आपल्याबद्दल प्रीती असते, पत्नीचं आपलं प्रेम असतं, पण आईमध्ये फक्त स्नेह असतं. म्हणून मातेचे स्नेह ते नैसर्गिक अशा प्रकारचं स्नेह. बरं गंमत अशी की जिथं नैसर्गिक प्रेम आहे, जिथं आपुलकी आहे, जिथं झरा आहे, जिथं आधार आहे, ती आई आहे. स्त्री असो की पुरुष असो त्यांना आई म्हणता येतं.
खूप सुंदर गोष्ट वाटते की मला सांगण्याचा मुभा आवडत नाही मला. एका राजाने एका अपराधी माणसाला कैदेमध्ये टाकला आणि कठोर शिक्षा केली. शिक्षा अशी केली की त्याला खायला द्यायचं नाही, प्यायला द्यायचं नाही, त्याला उपाशी मारायचं, कुणाला भेटायला जाऊ द्यायचं नाही, गेला तर त्याला तपासायचं, शिपाई तपासायचे, पोलीस तपासायचे. पाणी पोचता येत नाही कोणी भेटायला जाणारा माणूस, कोणी कुटकाता येत नाही, एखादा अन्नाचा भाकरीचा कुठला कुटकाता देत नाही, त्याला तपासायचे आणि मग भेटीला पाठवायचे. 10-15 दिवस झाले, सुदृढ प्रकृतीचा माणूस विकलांग झाला, डोळे खोल गेले, दाढी खोल गेली, पोट खोल गेलं, कशाला कोरड पडली, मरणासन्न झालेला आहे. आणि तेवढ्यामध्ये त्याची जी मुलगी आहे तिला समजलं आणि ती भेटीला आली. दूरगावी होती, तिला छोटस बाळ होतं. आली, आईकडे मुलगा दिला, ते बाळ दिलं आणि ती कैद खान्यामध्ये गेली. जेलरला भेटली, त्यांनी तिला तपासलं, तिच्याकडे पाणी नाही, खात्री आली, अन्न नाही, खात्री आली आणि तिला पाठवलं बापाच्या भेटीला. ज्या रूम मध्ये बाप होता तिथे ती गेली, बापाजवळ बसली, बापाचा चेहरा तिला बघितलं, सगळं तिथे जे भूतकाळात विश्व होतं ते सगळं डोळ्यासमोर दिसलं. अंगात खाद्यावर घेऊन फिरणारा बाप, लाड करणारा बाप, फिरायला नेणारा बाप, खेळणं आणून देणारा बाप, हे सगळं तिला आठवलं. तिथून ते आपलं लग्न जमवताना ताठमानेने जगणारा बाप कसा लाचार बनला आपल्या वेळासमोर, हे सगळं तिला बघितलं. लग्नासाठी जमीन विकली, हे सगळं बघितलं. आणि असा बाप कसा मरणासन्न झालेला आहे. बापाने माझ्यासाठी इतकं केलं आणि मी काहीच करू शकत नाही. इथचा नेम असा पाणी देता येत नाही, अन्न देता येत नाही, माझा बाप होतो, उपाशी आहे माझा बाप. काय करू, कसं करू? एक विचार डोक्यामध्ये चमकून गेला, आलं लक्षात माझ्या आई देण्यासारखं. आजूबाजूला बघितलं, कोणी नाही दिसलं, कोणी दिसलं. बापाला जवळ घेतलं, ती बापाच्या जवळ जाऊन बसली, चोळी वर केली, स्तन बाहेर काढलं आणि बापाच्या तोंडामध्ये टाकलं. बाप नात्याची सवय असल्यामुळे आपल्याला एकच होतं, भावना मोठी नात्यापेक्षा. स्त्री स्त्रीच नाही, स्त्री बहीण आहे, स्त्री आई आहे, सगळ्या भूमिका तिच्या मध्ये आहे. आई आईच नाही, आई बाप सुद्धा आहे. अफजल खान ज्या वेळेस आला, शिवाजी महाराज मासालांकडे गेले, पायाला स्पर्श केला, हे तो मास आहे. त्यावेळेस त्यांना जाग आली, बरोबर झालं तर संभाजी मागे आहे. आई नाही बोलत, बापाचा हा कठोरपणा आहे. आई आई होते, आई बाप होते. बाप बाप असतो, पण वेळ प्रसंगी आईची भूमिका त्याला पार पाडावी. माणसाचं नातं भावनेवर आहे. बाप दूध प्यायला लागला, तिला खूप समाधान वाटायला लागलं. हे तर नात्याचे उलट आहे. असं नसतं कधी, नात्याचं उलट आहे सगळं. थोडस दूध प्यायला एक शिपायाला त्याला बघितला, तिला पकडला, चाल दूध पाजते बापाला. आणि राजाकडे, राजासमोर महाराज हिने बापाला दूध पाजलं, हिला मी पाणी नेऊ दिलं नाही, काही तपासलं, पण बापाला दूध पाजलेलं आहे. राजाचा थक्कच झाला. बेटा तू बापाला दूध पाजून घ्या स्वतःचा. हो महाराज. मुलगी किती बापाला दूध पाजते, ती म्हणजे महाराज पण मुलीलाही आई होता येते. आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो ना महाराज, तुम्ही बाप आहात, तुम्ही माय कसं म्हणून देता आमच्याकडनं? मायबाप सरकार फक्त बापच म्हणाला, माय काय म्हणून घेता तुम्ही? वात्सल्य ज्याच्यामध्ये आहे ती आई आहे. ज्ञानेश्वर महाराजांना मी माऊली म्हणतो, बाई आहे का ती? सगळ्यात कमी वयाचा संत आणि सगळ्या महाराष्ट्राने चांगदेव 1400 वर्ष जगला, त्याला भाऊ सुद्धा आम्ही म्हटलं नाही.
माऊली ज्ञानेश्वर आलं ना, आई भूत आलेला महाराज. दिंडीमध्ये जाणारा प्रत्येक माणूस, पती पत्नी जरी गेले, सगळे एकमेकाला माऊली म्हणतात. पती सुद्धा बायकोशी बोलत असताना माऊली चला म्हणतो, आणि बाई सुद्धा नवऱ्याशी बोलत असताना माऊली निघायचं. आई कशी पसंत घेते. आई वयाशी संबंध नाही, नात्याशी संबंध नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. परमेश्वराला म्हटलं परमेश्वर बाई आहे. सुरुवातीला आईचा उल्लेख केला. आईचा उल्लेख केला महाराज सुरुवातीला. त्वमेव माता च पिता, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. परमेश्वराकडे मातृत्व आहे. आणि म्हणून बाई तुम्ही माय की मायचा ठाई आणि एज सकळ ही सवाय. राजा म्हणाला शाबास बेटा शाबास, मा तुझे सलाम. पहिल्यांदा आई म्हणजे काय असतं हे मला कळलं. बापाला मी सोडून दिलं, तिला निघून. आई कोणालाही होत येते, ही गोष्ट खरी आहे. पण नैसर्गिक प्रेम देणारी जी आई असते, जी कुटुंबाची प्रमुख असते, तिच्याबद्दलही स्वामी बोललेले. नैसर्गिक असलेला प्रेमाचा झरा अद्भुत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आईचे संदर्भ आलेले आहेत. भगवद्गीतेला त्यांनी आई म्हटलेला आहे, निष्कपट माऊली असा शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीने निष्कपट माऊली गीतेला म्हटलेला. ही माऊली जेव्हा निघून जाते, पाखराचा खोपा रिकामा झालेला असतो आणि लेकराला आईची गरज असते, फक्त आईची गरज असते. जवळ ते नारायण असतं, काही कळत नाही, पूर्ण पूर्ण आईवर त्याचे जीवन अवलंबून असतं. एक आई बाळाला यात्रेमध्ये घेऊन जाते, आई मला जिलेबी दे, आई मला गोडशेव आवडते, गोडशेव दे, आई मला हे देते रे बाबा, देते देते चालतात. यात्रा मोठी असते, गर्दी असते खूप. मला गोडशेव पाहिजे, मला जिलेबी पाहिजे. वादळ येतं, गोंधळ होतो, लोकांची धावपळ सुरू होते. आईची आणि मुलाची ताटातूट होते. मुलगा रडत जातो, आई आई म्हणून रस्त्याला फिरत असतो, तिथं बाजारामध्ये फिरत असतो. पोलिसांना सापडतो. पोलीस चौकीमध्ये मुलाला नेतात. त्याला विचारतात, बेटा तुझ्या आईचं नाव काय? मम्मी. बापाचं नाव काय? पप्पा. मुलगा रडत असतो, आईकडे रडत असते, आईकडे फिरत असते. पोलीस त्याला जिलेबी आणून देतात, पोलीस त्याला गोडशेव आणून देतात. घे बेटा, एखा सापडला या, आम्ही शोधतो, आईला शोधतो. नाही नाही मला आई पाहिजे. अरे गोडशेव मला नाही लागत गोडशेव. अरे जिलेबी घे मला आई आई फक्त आई. सगळे पदार्थ त्याने नाकारलेले असतात. ज्यासाठी तो आईला भांडत असतो, आई मला घेऊन दे, ते लवकर घेऊन दे. आता ते पदार्थ त्याला नको असतात. कोणीतरी एखादी बाई सांगते, अगं ते बघ तुझा मुलगा, ते बघ तुझा मुलगा, आणि ते तिकडे पळत जाते, लांबून बघते, आई म्हणून जोरात आवाज देतो आणि आईला भेटतो, आईला भिलतो. ते त्याला मिळालेलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मासाहेबांवर असलेलं प्रेम जर आपल्याला माहिती असेल तर आई आपल्याला कळेल. पण राजे आपल्याला अगोदर कळले पाहिजे, नंतर आई आपल्याला कळेल. आई हा कणा आहे, आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. तुमचं जीवन दोन्ही गोष्टीने व्यापलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही चालताना ठेच लागते ना, त्यावेळेस तुम्ही आगा आई गे म्हणता. वेदनेमध्ये आई आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आश्चर्य बघता ना, अरे बाप रे म्हणता, इथं बाप आहे. हे दोन शब्द तुमच्या मरेपर्यंत तुमच्या स्वभावामध्ये असतात. तुमच्या हाडामांसामध्ये भिनलेली गोष्ट असते.
हाडावसामध्ये एक रूप झालेली ही गोष्ट असते. आई आणि बाप, आजची आईची अवस्था जर बघितली आपण, मातोश्री निघून गेल्या, 6 मुलांचा परिवार आहे. कुटुंब पद्धतीबद्दल बोलायचं, माझे स्नेही बापूंनी सांगितलं एकत्र कुटुंब पद्धती आहे. सुनील बापू हे त्यांची दीर आहेत. मागे एका कार्यक्रमाला त्यांनीच मला बोलवलं होतं आणि आपल्या भाऊजाईचा हा कार्यक्रम, गंगा पूजनाचा कार्यक्रम साजरा करत असताना त्यांच्या भावनेला एक अध्यात्माची किनार आहे, अध्यात्माचा करंट आहे. संस्कारातला एक माणूस मंदिराचा संस्थापक होऊ शकतो. मला बापूने सांगितलं की तो गोरगरिबांचे लग्न तसेच होतात, फार गरज पडली तर त्यांना आणखी ते मदत करतात. असं व्यक्तिमत्व कुठं दिसत नाही आपल्याला. आणि म्हणून आईवर जे प्रेम आहे तेच मोठ्या भावनावर प्रेम आहे. इथं मला रामायणामधला प्रसंग आठवतो. मोठी भाऊजाई आई कशी असते, आई कशी असते, गाय आई कशी असते, आई किती ठिकाणी विखुरलेली, जमीन आई कशी असते, तिला काळी माया आपण म्हणतोय, सगळं आईमय झालेलं आहे. असं झालेलं असेल तर तुम्हाला प्रेम करता येईल आणि तुमचा प्रेम असं विस्तारित होत जाईल. विस्तारित होताना आमचा एकेकाचा माणूस आम्हाला वेळात काढण्यात आला, आमच्या संस्कृतीवर हल्ला करण्यात आला. मोठा माणूस होता आमचा, सूर्याची पूजा करणारा, कवड्या करणारा, समुद्राच्या कवड्या करणारा, पृथ्वीच्या कवड्या करणारा, सगळ्यांची स्तुती करणारा, बैलांची पूजा करणारा, सापांची पंचमीला पूजा करणारा, गंगा यमुना यांना आई म्हणणारा, इतक्या मोठ्या दिलाचा आमचा माणूस होता. संकोचित होत चालला, संकोचित. आज आईनं म्हणणारे काही माणसं बघतो आपण, आणि आपण पूर्वजांनी लिखाण केलं ते आपण सगळं बघतोय. कितनी ममता है नदियों में, माता कह के बुलाते हैं, कितना आदर है इंसानों में, पत्थर भी पूजे जाते हैं. असा हा आमचा भारत देश होता. गुरुवंतो विश्वमार्यम अशी आमची संस्कृती होती. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. पूजन करणारी आमची संस्कृती. विस्तारित हृदयाचा माणूस, त्यांच्या सोयी पण केवढं बोलत होतो. तुकोबा वृक्षवल्ल्या महासोय रेवळचे, पक्षिणी सुस्वरे आळमिती, एवढी नातेवाईक. सगळ्यावर त्यांचं प्रेम आहे. आमचे नातेवाईक वाटत नाही. एकत्र कुटुंब पद्धती मी बघितलेली आहे. 90 लोकांचं कुटुंब मी बघितलं. आजही चिकटठाण्याला एक कुटुंब आहे. असं औरंगाबादून जालन्याला जात असताना चिकटठाणा उजव्या बाजूला एक मोठं घर दिसतं. ते एक सावत्र भाऊ आहे, बाकीचे 3 सख्खे भाऊ आहेत. पण सावत्र भाऊ जेवायला आल्याशिवाय कोण जेवत नाही. श्रीरामाला करे तो आल्याशिवाय कोणी जेवत नाही. सगळ्यात पहिला सल्ला त्याला विचारला जातो. त्याचे नातू आहे, पत्रंग आहे, अडचण नाही, मजेत आहे, सुखामध्ये आहेत, एकत्र जेवतात. एकत्र जेवण हे गोपाळ खायला जे आहे ना, त्या जेवणाचा जीवनाशी संबंध आहे. जे एकत्र जेवत नाही ना, एकत्र जीवन जगू शकत नाही जगू शकत. मोहम्मद कासिम ज्यावेळेस हिंदुस्थानवर पहिला हल्ला केला त्यांनी टेकडीवर उभा राहिला, ज्यावेळेस समोर हिंदुस्थानचं सैन्य बघितलं, तुकड्यामध्ये जगणारा आमचा भारत, त्यावेळेस सैन्य बघितलं तरी त्याच्या सैन्यापेक्षा 10 पट सैन्य आमचा जास्त होतं. तो हसला. त्याच्याजवळ शिपाई त्याला म्हटला, तुम्ही हसताय, आपल्यापेक्षा सैन्य किती मोठे, 10,000 लोक आहेत, ते आपले 1000 आहेत. तो म्हणला काळजी करू नको, तू फक्त संख्या मोजली, त्यांच्यातले गुण मोजले नाही. तू बघ परत एकदा की जेवायला बसलेत नाही. ते म्हणे हो जेवायला बसलेत. ती बटालियन कोणती, दलितांची, ती ब्राह्मणांची, ती मराठ्यांची. एकत्र जेवू शकत नाही जे, ते एकत्र लढू शकत नाही. आपले थोडे पण आपल्यामध्ये हे भेद नाही. दुर्दैव असं की त्यांनी हल्ला केला आणि भारतामध्ये प्रवेश केला. तिथलं सैन्य हरलं, आपलं पळालं.
याचं बीज आहे तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या एकत्र कुटुंबामध्ये बीज आहे. आणि हे ज्ञानानं बांधलं जात नाही, हे जिव्हाळ्यानं बांधलं जातं. ज्ञान शील ज्ञान दहा काय गरजेसाठी गरज आहे, त्याची बॅटरी आहे ती, फक्त रस्ता दिसायला. आत्मीयत ही गोष्टच वेगळी, जिव्हाळा वेगळा. एकत्र जेवायला बसले, खरं तू कमी जेवलास काय तब्येत तरी एका दिवशी त्याची बरेच फाटलेले का सांगितलं काय नाही, तू आज मला दिसली, लगेच दुसऱ्या दिवशी आणून कोण जेवतं घास नाही मोजायचे, त्याचा चेहरा मोजायचा, त्याची प्रकृती बघायची. असे एकत्र कुटुंब ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ही कुटुंब व्यवस्था ज्यावेळेस मी बघतोय, माझ्या लक्षात आलं हा जिव्हाळा महत्वाचा. इथं समाधानी आहे, इथं प्रसन्नता आहे. समाधानी पैशात नाही, समाधानी वैभवात नाही, समाधानी गर्दीमध्ये नाहीये. आमच्या प्रवचनाला असतात 20,000 25,000 लोक असतात, 10,000 5,000 लोक असतात. पण इतकं लोक बघितल्यानंतर मला प्रवचनाला असं वाटतं की आता आपलं कोणीच नाहीये. गर्दीमध्ये आपलं कोण असतं, थोडेसे लोक असलं तर ते वाटतं आपल्या इकडे चेहरा जवळ असतो. जिव्हाळा. रामायणात प्रसंग राम आणि सीता वनवासाला गेले. सीतेचं वय आहे 14 वर्षाचं, रामाचं 16 वर्षाचं. वनवासाला गेले, एका झाडाखाली बसले. कुठं गेलं ते अयोध्या, सगळं वैभव तिकडे गेलं. गादी नाही, लोण नाही, तक्क्या नाही, काही नाही, काही नाही, कुठलंच काही नाही. झाडाखाली बसले, उन्हाळ्याचे दिवस आहे, बसायला काही नाही, खेड्यावर बसले आणि दोघांचा संवाद चालू आहे. सीता म्हणते आपण ज्या झाडाखाली बसलो ते झाड किती मजबूत आहे, किती चांगलं झाड आहे ते. राम म्हणतात त्या झाडाला ते एक बी पाडणे निष्पर्ण झाड आहे. हा पण ते छान दिसतं झाडावरच्या वेलीमुळे. वेळ चांगली, झाड चांगलं आहे, रूपक आहे. सीता झाडाबद्दल बोलत नाही, आपल्या नवऱ्याबद्दल बोलते. किती मजबूत आहे, केवढा मोठा आधार आहे. आणि राम सीतेबद्दल बोलत नाही, वेलीबद्दल बोलत नाही, सीतेबद्दल बोलतायत. याला तर एकही पाहत नाही का सगळं उजाड झालंय, पण त्या वेलीमुळे ते सुंदर दिसायला लागलं. माझ्याकडे काय आहे त्या निघून गेली, पण तू आहेस म्हणून समाधान आहे. आणि भांडण सुरू झालं. नाही झाडच चांगलं आहे, नाही वेळ चांगली आहे, नाही झाडच चांगलं आहे, नाही वेळ चांगली आहे. तेवढ्यात लक्ष्मण आला, फळे घेऊन आला लक्ष्मण, कंदमुळं घेऊन आला. आणि सीतेने विचारलं, लक्ष्मण भाऊजी इकडे यावं. कसं बरं थोडस आमच्या लोकांचं वाकसूर आहे. माझं म्हणणं की झाड चांगलं आहे, त्याचं म्हणणं वेळ चांगले, काय चांगलं आहे सांगावर. लक्ष्मणांना म्हणायला पाहिजे तर काही ठिकाणचं काही चांगलं नाहीये. मी उपाशी, मला कोणी विचारत नाही, तुम्हाला आणून तर खायला तुम्ही खाता, मला एक शब्द विचारत नाही, काही चांगलं नाही असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्याही अवस्थेत तो होतो, भावी झाड चांगलं असो की वेळ चांगली असो, दोघांच्या सावलीमध्ये मी आनंदात आहे भावी. अशा कुटुंबातला भाऊ जर तुमच्याकडे जर नसेल, त्या गाड्यांना, त्या पैशाला, त्या पदाला करता काय? अशी पत्नी नसेल तर त्याला करता काय? वैभवाशिवाय जगते आणि वैभवाशिवाय पतीला प्रेम देते आणि पतीही प्रेम देतो आणि सांभाळून घेतो. ही कुटुंब व्यवस्था ही महत्वाची व्यवस्था. मी सुनील बापू बद्दल बोलत होतो. ज्या वेळेस लक्ष्मणाने रामाने जटायूने टाकलेले अलंकार खाली हातामध्ये घेतले आणि रामाने ते अलंकार बघितले आणि लक्ष्मणाकडे दिले. लक्ष्मणा बघ बरं तुझ्या भाभीचे अलंकार आहेत का? लक्ष्मणाला बघितले, आलटो पलटो बघितले. म्हटलं दादा अर्धे मला माहिती आहेत, भाभीचे अर्धे मला माहिती नाही. रामायणातला श्लोक आहे, वाल्मिकी रामायणातला, मी तो म्हणणार आहे. नाहम जाणामी केयुरे नाहम जाणामी कुंडले. दादा कानातले अलंकार आणि गळ्यातले अलंकार मला सांगता येणार नाही कोणाचे. नुपुरे कधी जाणामी, पायातले जे अलंकार आहेत ना, पैंजण आहेत ना, ते मला माहिती आहेत, ते भाभीचे. ते भाभीचे माहिती नाही. आणि कानातले गळ्यातले हे तुला कसं माहिती, हे कसं माहिती आहे? त्याचं उत्तर दिलं एका वाक्यात दिलं, नित्यम पाला विवंदना. मी भाभीच्या पायावर डोकं ठेवायचे त्यावेळेस मला ते दिसायचे दादा. भाभीचा चेहराच पाहिला नाही. भाभीचा चेहरा नाही बघितला.
मी भावीपती आई बघितली आणि आईचे पाय बघितले. असे विस्तारही हृदय. हृदयाचा विस्तार करण्यासाठी केमिकल नाही, गोळ्या नाही, कॅप्सूल नाही, दवाखान्यामध्ये काहीच भेटत नाही. दवाखान्यात गेले की सौदा असतो, जीवाला थोडाच असतो, त्या ठिकाणी जीवाला. म्हणून जिव्हाळ्याचं एक ठिकाण जे आहे ते आहे आई. मला आठवतं मी 3 महिन्याचा असताना, माझा विषय सांगण्याचं कारण नाही पण सुसंगत असल्यामुळे सांगतो. मी 3 महिन्याचा होतो त्यावेळेस माझी आई वारली आणि बेवारस लेकरू म्हणून माझ्या आत्याने मला दिलं आणि आत्याने मला सांभाळलं. आत्याने असं सांभाळलं, मला वाटतं माझ्या खऱ्या आईने मला इतकं प्रेम नसलं दिलं एवढं प्रेम तिने मला दिलं. पण आई गेल्यामुळे माझा मोठा भाऊ एका बाजूला गेला, मधला भाऊ आळंदीला गेला, ते कीर्तनकार झाले. शेगावच्या संस्थेमध्ये ते आता कीर्तन शिकवतात. त्या ठिकाणी फार मोठे कीर्तनकार आहे, लेखक आहे, प्रवचनकार आहे. तिघांचे तुकडे होऊन गेले. बाप गेला, मुलांचे तुकडे होऊ देत. बापाचं प्रेम आहे नाही असं नाही, पण या ताकदीचं प्रेम नाहीये. 4 मुलांना ती सांभाळू शकते. आपल्याला सांभाळा होत नाही म्हणून बाप दुसरी बायको करत, पण आई एकटी त्याला सांभाळते, सगळ्या मुलांना सांभाळत असते. तो एक बंद आहे, चिपाट बांधायचा एक बंद असतो पेटीला, त्याला पेटीला असा तो एक बंद आहे. इथं आईची ताकद बापापेक्षा जास्त आहे, म्हणून तर पहिलं नाव तिचं आहे. माता धाता पितामह. गीतेने म्हटलेलं आहे की मी माता आहे, मी धाता आहे, मी पितामह आहे, मी सगळं आहे. पहिलं नाव. गोपाळ कृष्ण महाराजांच्या जीवनामध्ये वडिलांवर प्रेम नाही आहे, प्रेम आहे, पण आईवर जास्त प्रेम आहे श्रीकृष्णाचं. म्हणून देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुं. देवकीला परम आनंद देणाऱ्या कृष्णा तुला नमस्कार, तुझ्या आनंदाला नमस्कार आणि तुला नमस्कार. स्वतःचं काम करत असताना स्वतःला मिळतं ते सुख असतं. दुसऱ्याचं काम आपण करत असतो त्यावेळेस जे आपल्याला मिळतं तो आनंद असतो. आनंद आणि सुख याच्यामध्ये फरक आहे. इतरांसाठी झटत असताना तुम्हाला जे बरं वाटतं ना, ज्या संवेदना असतात ना त्या आनंदाच्या, आणि तुम्ही तुमचाच उपयोग करतो त्या सुखाच्या संवेदना असतात. हा फरक असतो. कृष्ण म्हणजे भांडखोर, तरकटी, दाणी, लबाड, सगळ्या गोष्टी. महाभारत कृष्णाने घडवलं आणि त्याच्यात खूप लबाड आहेत म्हणून पांडव जिंकले. खूप लबाड आहे, पण जिथं लबाडी करतात ते अशी प्रेमाची जागा असते, तिथे नाही लबाडी करतात. ती जागा कृष्णाच्या जीवनामध्ये आहे आणि ती आहे यशोदा, ती आहे देवकी. प्रयत्न केला त्यांनी, खोटं बोलायचा प्रयत्न केला त्यांनी, दही खाल्लं, लोणी खाल्लं. यशोदेने ज्यावेळेस बघितलं आणि बघितल्यानंतर त्याला रंगी हात पकडलं. मोठे गवळणी सांगत होते मला वाटायचं खोटं बोलते ते, तुझं खरंच लोणी खाल्लं आणि चोरून खाल्लंस. बघ ना तुझं तोंड खरकट आहे. सूरदासने सुरेख वर्णन केलेलं आहे. मैया मोरी मोरी मैं नहीं माखन खायो. अरे तोंडाला लागला तुझ्या. भोर भई गैयन के पाछे मधुबन मोही पठायो. साज पहर बंसीवट भटक्यो साज परे घर आयो. मैया मोरी. एक बहाना सांगतोय, खोटं बोलतोय. तुझ्या गालाला लागलं रे, तुझ्या हाताला लागलं. एवढं खोटं कसं दुसरं कोणी नाही द्यायचे. ग्वाल बाल सब पैर पडे. ग्वाल बाल. माझे मित्र माझ्या विरोधात केले, मला मार मिळाला
आता जेव्हा माझ्या तोंडाला आत्ताच लावून पाळले नाही काय सांगतो सत्य डोळ्यासमोर आहे. कृष्ण म्हणतो मै नाही माखन खाली मी खाल्ले. यशोदा म्हणते कन्हैया तूने माखन, ती म्हणते तूने माखन खायो, हा म्हणतो मै नाही माखन खायो. आई आता ऐकत नाही, आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही असं लक्षात आलं आणि आईच्या वात्सल्याला बरीच चिंता घेतला कन्हैयाने. मैया तोरी मन कुछ भेद उपजे है, मैया तोरी. आई तुझ्या मनामध्ये विकल्प पाहिजे, मला संशय लागला तू माझी सच्ची आई नाहीस, तू माझी सावत्र आई आहे. कुठली आई ऐकून घेईन की सावत्र म्हणून. तेवढंच तर शब्द ऐकण्यासाठी आईची तळमळ असते. पहिल्यांदा बाळ झालेलं असतं, थोडस मोठं झालेलं असतं, आ ई करायला लागलेलं असतं, त्यावेळेस त्याला ती आई म्हणायला लागते. आजूबाजूला पाहते, कोणी पाहते का म्हणबर बेटा आ ते आ म्हणत, ई म्हणबर कसं तरी ई म्हणत, आता आई असं म्हणबर आजूबाजूला पाहते, कोणी पाहत नाही. त्याच्यावेळेस आई म्हणताना तो जो आनंद असतो तिला झालेला, आणि मग ती सांगते चिंकी इकडे, पिंकी इकडे, काकू इकडे ना, बघ बघ म्हणलं का आई म्हण कशी भूक असते. कर्णाने सगळ्यांना दान दिलं, सगळ्यांना दान दिलं, पण कर्ण भिकारी होता, भिकारी होता. कर्ण भिकारी होता. कोणती भिकारी होती आणि कोणती त्याला भीक मागत होती. आई म्हण मला एक वेळेस उपाशी होती, आई म्हणत. कर्ण म्हणाला राजमाता कोणती देवी म्हणेल मी, राजमाता कोणती देवी. कर्ण सूर्यपुत्र आहे, त्याला सरळ चालायची सवय, तो वाकडा चालत नाही. कुंती रडायला लागली, भूक असते. तू माझी सावत्र आई दिसतेस मला. तू सूरदासच्या काव्यामध्ये एक चमत्कार आहे. मैया तोरी मन कुछ भेद उपजे हो. यशोदेला त्यावेळेस काय वाटलं. सूरदास कहे मैया यशोदा लेऊर कंठ लगायो. उचललं त्याने आपल्या छातीला लावलं, मी तुझी सखी आई आहे रे, मी सखी आई आहे. आईच्या डोळ्यातला पाहणं बघितला आणि कृष्णाला खोटं बोलताना आलं, तो खरंच बोलताना. मैया मोरी मोरी मैंने माखन खायो. एकाच अक्षर होता बघा, मैं नहीं माखन खायो, मैं नहीं माखन खायो. इकडे बदल झाला, तिकडेही बदल झाला. कन्हैया तू नहीं माखन खायो. म्हणून अनंत ब्रह्मांड नाही गोपाळ कृष्ण जिथे विसावा घेतो, असं त्याचं विश्रांतीचे ठिकाण. तुम्हाला त्याची विश्रांती पाहिजे, ज्याची तुम्हाला प्राप्ती पाहिजे, असं ते ठिकाण. ही आई परमेश्वरापर्यंत नेणारी गोष्ट आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून आपला प्रतिनिधी आईच्या स्वरूपामध्ये पाठवलेला आहे. तिला भाषा नसेल, तिला काही नसेल, ती आहे तोपर्यंत कळत नाही, लक्षात ठेवा गेल्यानंतर मिळत नाही. पण आमच्या देशाचा पंतप्रधान, तसं बरेच लोकांचा प्रेम नाही असं नाहीये, पण देशाच्या पंतप्रधानांचा प्रेम ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस आईने दिलेली 100 रुपयाच्या नोटेमध्ये सगळी संपत्ती दिसते, सगळी संपत्ती दिसते. आईजवळ बसल्यानंतर त्या ज्ञानी माणसाला, हुशार माणसाला, आज विश्वभर पूर्ण विश्व त्या माणसाचा गौरव करतोय. त्या माणसाला भौतिक दृष्ट्या आईमध्ये काय शिल्लक आहे. तिथं म्हातारी झालेली आहे, केस तर पांढरे झालेले आहेत, दिसतंय कमी, सगळं कमी काय तिथं. पण जगातलं सगळं सौंदर्य, जगातलं सगळं वैभव आईमध्ये दिसतो. मोदी साहेबांना आईमध्ये दिसतो. अमेरिकाने जपानमध्ये गेल्यानंतर भगवद्गीता भेट दिली आणि माझ्या देशातले सगळ्यात चांगलं म्हणून सांगितलं
तिथं आईच आहे, आईच आहे त्या ठिकाणी. आई आतून फुलवते, आई घडवते. आईची भाषा ही हृदयाची भाषा असते. कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये शिक्षक शिकवतात ना, डोक्याची भाषा असते. तिथं डोक्याला स्पर्श होतो, डोकं मोठं होतं, पीएचडी टोपला भर टाकला जातात डोक्यामध्ये. पण हृदय संकुचित जर असलं तर तो माणूस कामाचा राहत, तो माणूस नाही कामाचा राहत. आतून विस्तारित झालेलं होते. आणि म्हणून तुकोबांचा जो अभंग आहे याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिवस ओढ व्हावा. आता निश्चितीने पावलं विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. आता विसावा कसा भेटला तुम्ही? अभंग अशा वेळेला केले की दुष्काळ पडलेले, 3 दुष्काळ पडले. अभंग अशा वेळेला केला तुमच्या दुकानाचे दिवाळा नाही झालं. अभंग अशा वेळेला पडला तुमचे मुलं बाळ सगळे उपाशी राहत आहेत. अभंग अशा वेळेला लिहिलेलं आहे तुम्ही की गावाने तुमची धिंड काढलेली, तुमचे बदनामी केलेले आहे. अशा वेळेला लिहिलेलं हा याला विसावा समजता तुम्ही? म्हटलं हो, हाच विसावा आहे. हा कसा विसावा आहे? म्हणजे तृष्णा थांबली की विसावा भेटतो. धावपळ असते. मी निश्चिंत झालो, आता मला कुठलीच धावपळ नाही. मला विसावा भेटला. अरे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. मग परमेश्वरामध्ये त्यांनी अगोदर नातं बघितलं. परमेश्वर नाही केलं सामान्य माणसाला, नाही केलं, कळतच नाही. मग परमेश्वरात काही करते, परमेश्वरातला बाप करतो, हे नाट्य करतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, ही सगळे नाते तिथे बघितले. आणि मला आता विसावा भेटलेला आहे. मला आई सारखे दैवत नाही. आई हे दैवत आहे. मी तुम्हाला यासाठी काय सांगतोय, आज प्रसन्न आहे. आणि मी काय सांगतोय त्याच्या विस्तारपणात चालला आपल्याला, म्हणून मी सांगतोय. मला माहिती महाराष्ट्रातले एक मोठे वक्ते होते, साहित्यिक होते. आई महोत्सवात आईवर खूप छान बोलायचे, पण आई त्यांचे भांडे घासायला द्यायचे. मला माहिती दुसऱ्याचे घरी भांडे घासायचे मला माहिती. माझ्याकडे एक मुलगा चांगला वक्ता बालगुडी सरांसारखं बोलतोय, तो वक्तृत्व चांगलं आहे त्याचं. शिवाजीवर खूप छान बोलतो, शिवाजी महाराजांवर. पण साध्या साध्या गोष्टी तिच्या लक्षात राहत नाही. एक दिवशी करमाडला गेला. करमाडला एक माझा आश्रम एक वरझडीला आहे. करमाडला गेला. वरझडीची खोली त्याला दिलेली होती, ती किल्ली तिथं तो विसरून आला. आल्यानंतर मी गंमत केली तिथे. म्हटलं शिवाजी महाराजांची किल्ले किती होती? तो म्हटला 360. वा शाबास. शिवाजी महाराजांनी कमवले. हो कमवले. म्हणजे सांभाळले कोणी? शिवाजी महाराजांनी सांभाळले. 50 वर्षात शिवाजी महाराजांचा शेवटपर्यंत किल्ले महाराजांनी सांभाळले. म्हणलं महाराजांनी 360 किल्ले सांभाळले, तुला किल्ली सांभाळता नाही विसरून गेलो तुम्ही. सहज बोलतो मी. तर हे इथं उतरलं पाहिजे, ते उतरलं पाहिजे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, हे संस्कार आमच्यावर दिलेले आहेत. आईला देव म्हटलेले आम्ही, संस्कार दिलेले आहेत आमच्यावर. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही. गेल्यानंतर नाही मिळत नाही. आणि म्हणून आईपासून तुमच्या भक्तीचा कुठला प्रवास सुरू झालेला असतो. आई एक अधिष्ठान असते. हृदयाच्या भाषेने हृदयाशी संवाद साधणारे हे हृदयचे ते हृदय हे आईच्या ठिकाणी घडत असतं. ती हृदयाला स्पर्श करत असते, त्याचा विस्तार करत असते. विस्तार ज्ञानानं होत नाही, विस्तार प्रेमानं होत असतो. प्रेमानं होतो. लता दीदीने गायलेलं गाणं तुम्हाला आठवत असेल, तू कितनी अच्छी है. खूप छान गाणं. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. आईचं प्रेम ज्याला मिळालं नाही त्याच्यासारखा भिकारी नाही. जो आईचा सांभाळ करत नाही, वृद्धाश्रमात पाठवतो त्याच्यासारखा नालायक नाही. आणि त्या ठिकाणचे नालायक मी बघितले. वृद्धाश्रमात गेलो, मला आदिवासी
समाजातला एकही म्हातारा दिसत नाही. गडचिरोली परिसरात गेलो, तिकडचं एकही म्हातारा आणि म्हातारी वृद्धाश्रमात नाही. आपल्या आई वडिलांना त्यांना घर नाही, त्यांना चूल नाही, काही नाही. आई वडिलांना थकल्यानंतर झाडाखाली बसवतात आणि बसलेल्या जागी त्यांना शिकार आणून देतात, त्यांना खायला देतात. पण ह्या वृद्धाश्रमात ते पाठवत नाही. कायचं कारण ती इतकी शिकलेली नाही. वृद्धाश्रमात दिसतात शिकलेल्यांच्याच म्हातारे दिसतात. मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. मुलगा काय करतो? डॉक्टर आहे. मुलगा काय करतो? प्राध्यापक आहे. यांचे डोके मोठे झालेले, हृदय संकोचित आहे. शेकडो लोकांना सांभाळण्याचा बळ माणसामध्ये आहे. हा माणूस एकट्या बापामध्ये एकटा मुलगा का राहू शकत नाही? त्याला वेगळं का व्हावं वाटतं? एवढी ओझ्याला सांभाळत नाही. जगाच्या गप्पा मारतो, सगळ्या जगाच्या गप्पा मारतो. याचं नॉलेज मोठं आहे, सगळं मोठं आहे, हृदय मोठे नाही. अत्यंत संकोचित असलेलं हृदय. आईच्या सहवासामध्ये राहावं. सहवासात राहता आपण पण आई व्हावं. तसं काही अडचण नाही. आई कोणाला होता येतं, अडचण नाही. बाबा आपल्याला खूप लोकांचा आई होता. आता आई कोणाला होता येत, कोणाला आई होता येतं, त्याची काही अडचण नाही. करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हाती घ्यावे. तोडून घ्यावे असं नाहीये, ती दानत घ्यावी. आई आपण व्हावं. ठीक आहे, कुत्र्याला सांभाळता येतो ना. माझ्याकडे 2 पिल्ले आहेत, बारीक पिल्ले कुत्र्याचे. गेट बंद केलं, ते गेटाची फटीमधून 2 कुत्रे आहेत, तर ती बारीक आहे. आल्या सकाळी उठलं, मी बघितलं आल्या कुत्र्या. काय लहान कुत्रे आपल्याकडे आल्या कशा? गड तोडून डोंगर तोडून नेमकं आपल्याकडे कशा आहेत? आल्या कशा आहेत? आम्ही हे दुधाची बाळ म्हटलं की खाऊ शकणार नाही. चपाती आणून टाकली, त्यांनी चपाती खाल्ली. आमच्या दरवाजा आत येत नाही, दिवसभर बसून राहतात, शिसू करायला बाहेर जातात. हे सगळं आता इतकं प्रेम जडलं की मी फोनवर सुद्धा विचारतो, त्यांना भाकर टाकली का? मगाशीच मी विचारलं, त्यांना भाकर टाकली का? असं विस्तारित होते. मांजरे घरामध्ये मेव मेव करतं, लाल करतो मी त्याचा. मी जसा आवाज काढला तसाच आवाज काढतो. मी तिचं नाव मनी ठेवलं. म्हणे म्याव, म्हणे म्याव, म्हणे म्याव, असा आवाज बदलतो. माझ्या आवाजाशी कसं एक रूप झालं ते. मला मांजरीचं आई होता येतं. तुम्ही ज्या गाईचं दूध केले त्या गाईचं तुम्हाला आई होता येत नाही. ज्या आईने तुम्हाला सांभाळलं तिचं तुम्हाला आई होता येत नाही. इंद्रजी भालेराव माझे स्नेही आहेत. ते ज्यावेळेस गडावर आले, त्यांची आई नावाची कविता ऐकली असेल बऱ्याच लोकांनी. ते ज्यावेळेस गडावर आले, गडावर आल्यानंतर आईला सोबत आणलं आणि त्या आईला असं हातावर धरलं आणि त्या गडाचा कोपरा त्यांनी फिरून दाखवलं. खाली हिरवीगार जमिनी, फार सुंदर ठिकाणी हिरवीगार जमिनी. आणि ते सांगत होते, आई तुला दिसते का ते फळत दिसतो का तुला? आई तुला बघ बरं ते फुलं किती छान आहेत, ते सूर्यफुलाचं शेत आहे बरं का ते दाखव बरं. त्या माणसाने आईने हे तर मी बघितलेलं आहे, पण तो माणूस आईची आई झाला हे नंतर मी बघितलेलं आहे. असं तुम्हाला होतं येत नाही. एका प्राध्यापकाला होते, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या कवीला होतं, तुम्हाला होता येत नाही. होता येतं तुम्हाला, बकऱ्याची आई होता येतं तुम्हाला, कुठल्याही प्राण्याची आई तुम्हाला होता येतं, कुठल्याही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात त्याचं कारण ते आहे की त्यांच्या पसायदांमध्ये भूत मात्र आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची, ही आईची भाषा आहे. भांडू नका लेकरांना, सगळे मैत्री तुमच्याकडे नाही करा, आईची भाषा आहे. आणि म्हणून जे खालची मेनकाठी साडवता या सत्कर्मी राती वाढव. कधी विचार केला तुम्ही सुरुवातीच्या वगैरे दुष्टांचं नाव का घेतलं? तुमच्या पत्रिकेमध्ये, तुमच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या लोकांचं नाव वगैरे असतं की नाही? आलोक साहेब, आमच्या मतदारसंघाचे लाडके, असं असतं की काही? इथं उलटच झालं त्यांनी स्वतःच्या बसायदारमध्ये. दुष्ट लोकांचा उल्लेख अगोदर, बाकी सज्जनांचा उल्लेख नंतर आहे. त्यांना कल्पतरू म्हणलं, त्यांना चिंतामणी म्हटलं, त्यानंतर म्हटलेलं आहे. पण जे खालची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी राती वाढव, असं काय केलं? इथंच आई आई बिमार लोकांची काळजी अगोदर घेते. आपला मुलगा बिमार आहे त्याची काळजी अगोदर एक तर सशक्तचा विचार नंतर करते. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज माऊली आहे. आई लेकराचा आवाज ऐकत असते, ती दुःखितांचा आवाज ऐकत असते. ज्ञानेश्वर महाराज एकटेच नाही, तुम्ही सुद्धा ज्ञानेश्वर आहात. हे भाव तुमच्यामध्ये असतील तर घरोघर ज्ञानेश्वर आहे, घरोघर ज्ञानेश्वर. तुम्हाला जर ऐकवायचं असेल की गल्लीमध्ये दंगा चालू आहे आणि तुमच्यात काही गप्प बसलेली असेल,
तर ज्ञानेश्वर महाराजांची आई तुम्ही घेतलेली नाहीये. आज तर आपण बघतोय मुलींची अवस्था बघतोय, बऱ्याच लोकांची अवस्था बघतोय. तुकड्या तुकड्यात जगणारा माणूस किती दिवस द्रौपदीची कथा सांगता, रंगून सांगता, गाणं म्हणून सांगता, रडून सांगता, लोकांना रडवता. अरे ती आता गर्भामध्ये आहे. दुःशासन चांगला होता तरी फक्त वस्त्र हरण केलं, आता तिचा प्राण हरण करतात. प्राण हरण करणारा दुसरा कोणी नाही, बाप आणि आई आहे. दुःशासनाची भूमिका तुम्ही पार पाडताय. आई कुठली? त्यातून आवाज देते, पप्पा मला तुम्हाला पप्पा म्हणायचं, आई मला तुझ्या मांडीवर बसायचं. तो आवाज ऐकता का? मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना ताटे उघडा म्हणते, तुम्ही ज्ञानेश्वर आहात. आणि मुक्ताबाई बाहेर आहे, योगी बाबा मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले बंदी, संत मुखे व्हावे पाणी, विश्व पट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही सगळे ज्ञानेश्वर आहात. फार मोठे नाही, थोडे 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 ज्ञानेश्वर आहात. लसार्थ होण्याचा प्रयत्न करा, थोडस गाडगे बाबा होण्याचा प्रयत्न करा, विस्तार करा, हृदयाचा थोडासा विस्तार करा. स्वतःवर प्रेम करताना घरावर करा, घरावर करत असताना शेजाऱ्यावर करा. असं थोडस वाढत जा. आई तुम्हाला होता येतं, पण नैसर्गिक आई तुम्हाला भेटलेली आहे. अगदी प्राकृतिक स्वरूपाची आई तुम्हाला भेटलेली आहे. त्या आईला विसरू नका. तिला वृद्धाश्रमात पाठवा, तिथं तुमचा. आणि जेव्हा या वृद्धाश्रमाचं उद्घाटन झालं असेल, पहिलं ते कुदळ टाकले असेल ना, त्यावेळेस ही धरणी अशी कंपित झालेली असेल. दवतारे श्रावण बाळाकडे काही नव्हतं, पण बाळाने आई वडिलांना कावडीमध्ये टाकलं. त्याला विचारलं, तुझ्याकडे जागा म्हटलं नाही, तुझ्याकडे घर म्हटलं नाही, सांभाळतोस कसं आहे बापाला? म्हटलं सगळा खादा एकच खादा गुंतलाय, त्यात 2 इंच फक्त बाबूची जागा आहे. मी सगळा रिकाम आहे, सगळा रिकाम आहे. असंही करू नका. आणि म्हणून तुम्ही ज्ञानी आहात, तुमच्या ज्ञानावर मात केली. आदिवासी लोकांनी त्यांच्या ज्ञानावर मात केली. कुठं म्हातारा दिसत नाही आणि म्हातारी दिसत नाही. आई वडिलांना जीव कसा लावायचा हे ती कुठल्या विद्यापीठामध्ये शिकली. विद्यापीठाची भाषा असते. महात्मा गांधींनी विनोबांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात लिहिलं होतं, दुनिया में तुमसे बडा कोई महात्मा नाही. कमलनाथ बजाज त्या ठिकाणी होते, पवनारमध्ये विद्यार्थी म्हणून होते. विनोबाजींनी त्या पत्राचे तुकडे केले, एक एक तुकडे केले, बारीक बारीक तुकडे केले, कचरा टाकून दिले. कमलनाथ बजाजने बघितलं, काहीतरी गाडीने घेतलं, म्हणजे पत्रात कधी फेकून देत ते. पत्र काय असतं, ते तुकडे आणले, जमा केले, ते जोडले, आणि ते लक्षात आलं ते वाक्य की तुम्हारे जैसा महात्मा दुनिया में मैंने देखा नहीं. खाली महात्मा गांधी. आम्ही ते पत्र प्रेम केलं असतं, आमच्या घरामध्ये लावलं असतं, पण मोठेपण त्यांना आवडलं नाही. स्वतःच मोठेपण त्यांनी काढून टाकलं. जे अडचणीत मात्र होते. फुलहार, मोठेपण, प्रतिष्ठा हवेमध्ये नेतं. आणि वर गेलेला माणूस, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की वरची वस्तू खाली येते. असं का केलं? त्यांनी गीताही लिहिली. त्याची आईवर तुमचं प्रेम होतं. आई समजून घेण्याचा प्रयत्न करा.